देशात वेगवेगळ्या काळामध्ये विविध सरकारं होती. त्या सरकारांनी त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेला आर्थिक संकटाला सामोरं जाताना काय काय आवाहन केलं या संदर्भातला हा रिपोर्ट आपण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र या संदर्भात खरं तर जुंपलेली ती म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. भाऊसाहेब आजबे देखील सरचिटणीस प्रदेश काँग्रेस आपल्यासोबत आहे. दोन्ही नेत्यांचं स्वागत करतो. विश्वास पाठकजी, युद्धजन्य परिस्थिती आणि मोदींचे देशवासियांना दोनदा आवाहन आणि आता 1967चा रेफरन्स, त्यावरही राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. काय सत्यता आहे? नाही, 67चा रेफरन्स काय मला माहित नाही, पण मला सांगा 1962 चीनचं युद्ध, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी काय जनतेला आवाहन केलं होतं ते बघा. 1965 लाल बहादूर शास्त्रींनी काय आवाहन केलं होतं ते बघा. 1971 मध्ये इंदिराजींनी जेव्हा युद्ध होतं तेव्हा काय आवाहन ते बघा. बरं. किंवा आपले चिदंबरम फायनान्स मिनिस्टर यांनी देखील सोन्याच्या बाबतीमध्ये काय आवाहन केलं होतं याचा देखील आपण अभ्यास करायला हवा. नक्की. ज्या प्रकारे वेगवेगळ्या सरकारांच्या कार्यकाळामध्ये आवाहनं करण्यात आली त्या संदर्भात खरं तर भाजप बोलते आणि तुमच्यावरती तर थेट काँग्रेसकडून विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. विश्वासजी, तुम्हाला तर हेच सांगायचं आहे की आज जी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे ही भारतामुळे नाही किंवा भारताच्या बियॉन्ड द कंट्रोल ऑफ इंडिया अशी ती परिस्थिती आहे. द्वितीय महायुद्धानंतर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर भारताची अर्थव्यवस्था भक्कम आहे, तर चिंतेचे कारण नाही. मात्र आपली अर्थव्यवस्था ढासळू नये, तेलाचं सप्लाय चेन जी आहे ती जर सुरळीत झाली नाही ते प्रिकॉशन म्हणून मोदीजींनी आवाहन केलं आहे. त्या आव्हानाला पॉझिटिव्ह बघायला हवं. बरं, पॉझिटिव्ह बघायला हवं. भाऊसाहेब आजबे, मी आपल्याकडे येतो. इंदिराजींची शिस्त आणि त्याग, ते आता पंतप्रधानांची देशभक्ती, सर्व काळातच सोनं खरेदी हाच मुद्दा केंद्रस्थानी आहे ना. मात्र मुद्दा असा आहे की जी फेक न्यूज विश्वास पाठक यांच्या पक्षानं सुरू केलेली आहे त्याच्याविषयी ते अनभिज्ञ आहेत. हे फार गमतीचं विधान आहे. द हिंदू पेपरनं स्वतः आज ट्विटरवर क्लॅरिफिकेशन दिले की जी फेक न्यूजची पोस्ट की इंदिरा गांधींनी आवाहन केलं की तो सोनं विकत घेऊ नका आणि ते डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी आहेत, ती फेक न्यूज आहे. अशा पद्धतीचं कोणतंही द हिंदूनं प्रकाशित केलेलं नव्हतं. त्यांनी एआयचा वापर करून भाजपच्या आयटी सेलनं हे तयार केलं आणि ते फिरवलं. झाला पहिला भाग. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी विषय जी आहे की मोदींचं परराष्ट्र धोरण फसलेलं आणि आर्थिक धोरणाविषयी दिशाहीनता याचा परिणाम म्हणून आजची परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणजे तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो, 2008 मध्ये जेव्हा जगामध्ये मंदीची वातावरण स्थिती तयार झालेली होती तेव्हा सुदैवाने या देशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्याची झळ, अशा प्रकारे झळ त्यांनी देशाला पोहोचू दिलेली नव्हती. त्याच्यामुळे जे अपयश आपलं आहे ते जर मोठ्या मनाने मोदींनी कबूल केलं असतं आणि देशवासियांना आवाहन केलं असतं तर निश्चितच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता. परंतु ते लपवून ठेवण्यासाठी पूर्वी देखील असं आव्हान कोणीतरी, म्हणजे इंदिरा गांधींनी केलेलं होतं, मग आम्ही करतोय त्यात काही चूक नाही, असा म्हणजे मुळात खोटेपणा करायचा आणि तो खोटेपणा लपवण्यासाठी अजून खोटेपणा करायचा, अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती भाजपची आज एक्सपोज झाली आहे. द हिंदूने एक्सपोज केली आणि ते सर्व माध्यमांमध्ये देखील एक्सपोज झालेली. बरोबर आहे. भाऊसाहेब आजबेजी, खरं तर सत्य काय आणि फेक न्यूज काय हे आता समोर आलं. द हिंदूनं त्याचं स्पष्टीकरण दिलं. आता थेट आपण मूळ मुद्द्याकडे पुन्हा एकदा बोलूयात. पाठकजी, तीव्र परकीय चलन तुटवडा, वाढत्या आयातीचा भार आणि आर्थिक अस्थिरतेशी कसं झुंजायचं हा प्रश्न आता देशवासियांसमोर आहे. बघा, दोन गोष्टी. एक तर डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांची नेहमीच तारीफ करतात, 2008 मध्ये आपलं महागाईचा दर पहिल्यांदा 2 आकड्यांमध्ये गेला होता, जो आजपर्यंत भारतात कधीही गेला नाही. फिस्कल डिपॉझिट हे 4.5% होतं. त्यामुळे खूप जास्त त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आज भारताची अर्थव्यवस्था तशी चिंता करण्याची नाही आहे, पण प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपल्या मोदीजींनी हे आवाहन केलं आहे. आता मी ब्रिक्सचे काही आकडे सांगतो की भारताचं जे आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे हे जवळजवळ $800 बिलियन आहे. रशियाचं 324, ब्राझीलचं 312, साऊथ आफ्रिकेचं 73. आणि हे सगळं असताना भारताची अर्थव्यवस्था ही फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे. 7% वर जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा 2-2.5% ऍव्हरेज आहे, आपली अर्थव्यवस्था चांगलं काम करत आहे. मात्र आपलं जे फॉरेन एक्सचेंज सोन्याच्या माध्यमातून आणि तेलाच्या माध्यमातून बाहेर जातं ते वाचवा, अशा टाईपचं आवाहन केलंय. आणि सोपं आहे ना, फॉरेन टूर तुम्ही करू शकता, रद्द करू शकता, डोमेस्टिक ट्रॅव्हल तुम्ही कमी करू शकता. लहान रुपये आणि लोकांनी आजपासून त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे. बरं,
बरं, काळ तेव्हाचा असू दे, आताचा असू दे किंवा कोणत्याही सरकारचा असू दे, आर्थिक अस्थिरतेतील साम्य दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आजपर्यंत समोर आल्या. भाऊसाहेब आजबेजी, जर मोठा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही असाल तर त्यावेळेला देशवासियांसाठी म्हणा किंवा देशासाठी काही गोष्टी करणं तुम्हा आम्हा सगळ्यांना बंधनकारक होताना दिसतं. मग अशा वेळेला या आर्थिक अस्थिरतेला सामोरं जाताना काय करायला हवं असं काँग्रेसला वाटतं? विशालजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी आर्थिक अस्थिरता आत्ताची सध्या सुरू झाली आहे ती काही कालपासून किंवा 10 मे पासून सुरू झालेली नाही. बरं, ही मार्च पासून सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला मी तारीख सांगतो, 9 मार्चला विरोधकांनी, राहुल गांधींनी, सगळ्यांनी अशी मागणी केलेली होती, सभागृहामध्ये मागणी केली होती की जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती आपण स्पेशल सेशन घेऊन आपण चर्चा त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे, काय मार्ग काढला पाहिजे त्याच्यावर हे केलं पाहिजे. यांनी त्या विषयावरती चर्चा घडवली नाही. विरोधक जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सभापतींनी बोलू दिलं नाही. मुद्दा असा आहे की बरोबर 2 महिन्यानंतरच मोदीजींना कसं काय जाग आली बुवा? तर या मागचं कारण असं आहे की मध्ये निवडणुका होत्या. म्हणजे यांची निष्ठा ही खरोखर देशहिताला आहे का निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये येण्याला आहे, हा खरा पहिला मोठा प्रश्न आहे. बरं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सोन्याचा आपण जे आयात करतो किंवा खाद्यतेलाची जी आयात करतो ती काय आजच खूप वाढली अशातला भाग नाही. तर ही सातत्याने आपण करतोच आहोत. मग याच्या पूर्वी अशी परिस्थिती का उद्भवली नव्हती? त्यामागचं मुख्य कारण असं आहे. आणि जी गोष्ट पाठक साहेब त्यांना माहित असताना ते सांगणार नाही ते अशी आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटीची, लाखो कोटीची गुंतवणुकीची परदेशी गुंतवणूकदारांनी या मार्केटमध्ये केलेली होती. ते डॉलर्स त्यांनी काढून घेतलेले आहेत. ते डॉलर्स का काढून घेतलेले आहेत? कारण भारताची अर्थव्यवस्था व्यवस्थित काम करत नाहीये, भारताच्या अर्थव्यवस्थेमधून व्यवस्थित परतावा मिळू शकत नाही, अशा पद्धतीची नकारात्मक भावना तयार झाली. आणि ती का झालीये? त्याला कारणीभूत मोदींची धोरणं आहेत, त्याला कारणीभूत मोदींचं परराष्ट्र धोरण आहे. मला आवर्जून तुम्हाला सांगू द्या, इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झालं बरोबर त्याच्या 1 दिवस आधी मोदी हे इस्रायलमध्ये जातात. इस्रायलमध्ये झाल्यानंतर इस्रायल हे फादरलँड कसं आहे आणि आम्ही मदरलँड कसा आहोत असं काहीतरी अकल्पित गोष्टींच्या गप्पा मारतात. ते परत येतात, लगेच इराणचं युद्ध सुरू होतं. आणि इराण जो कितीतरी शतकांपासून आपला मित्र देश आहे, अशा देशाचा प्रमुख सर्वोच्च लीडर जेव्हा मारला गेला जातो तेव्हा त्याचा निषेध करणं सोडा, साधी श्रद्धांजलीचा मेसेज, श्रद्धांजलीचं ट्विट मोदीजींनी केलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, ज्या देशाची हॉर्मुज याच्यामुळे अडचण होणार आहे, आपली एलपीजी 80%, 90% पेट्रोल आणि एलपीजी आपण आयात करतो, त्या देशाबरोबर आपले संबंध कसे असायला हवेत? तर मोदीजींनी बरोबर त्याचा उलटा आदर्श आपल्याला करून दाखवला आणि त्यामुळे आज ही स्थिती उद्भवली आहे. आपण लक्षात घ्यायला हवं. कालच रशिया आपल्याला एलपीजी द्यायला तयार आहे पण आपण एलपीजी घ्यायला तयार नाही. म्हणजे हे पहा, म्हणजे नक्की कॉम्प्रोमाइज पीएम जे आहे, इतक्या लेवलला ते कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्पची यालाच अनुसरून मला प्रश्न विश्वासजींना विचारायचा आहे, कारण मला पुन्हा एका दुसऱ्या विषयाकडे जायचं आहे. त्यामुळे विश्वासजी, काळ कोणताही असो, सरकार कोणाचंही असो, काँग्रेसचं किंवा भाजपचं, त्यावरील राजकारण किती संयुक्तिक वाटतं? थोडक्यात राजकारण व्हायलाच नको. विरोधी पक्षामध्ये आम्ही देखील होतो. राहुल गांधींना स्पेशल पार्लमेंटरी अधिवेशनाची खूप हौस आहे. जे रुटीन पार्लमेंटरी सेशन असतात तेव्हा फॉरेनला जाऊन बसतात. कधी ते पार्टिसिपेट करतात का? मोदीजींचे नेतृत्व जेव्हा सुरू झालं, राहुल गांधींनी विषय मांडला तर मोदी सभागृहामध्ये आले नाहीत. मोदी सभागृहामध्ये केलं नाही त्यांनी. ऐकायचं धैर्य ठेवा साहेब. हे पण युद्ध जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा पेट्रोलच्या किमती वाढू नये म्हणून मोदीजींनी 28 मार्चला 10 रुपयांनी एक्स्ट्रा ड्युटी करून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या. आज पेट्रोलच्या किमती आपल्या 100-105 रुपयामध्ये आहेत. इतर देशांचं काय? पाकिस्तानमध्ये आज 450 रुपये प्रति लिटर आहे. मी भारतीय रुपीज मध्ये सांगतोय. श्रीलंकेमध्ये 370 आहे, सिंगापूरमध्ये 241 आहे, जर्मनीमध्ये 190 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 130 आहे, अमेरिकेमध्ये 81 आहे. त्यामुळे मोदीजींनी काळाची पावले उचलून ऑलरेडी ऍक्शन घेतलेली आहे आणि आजही दर आपण कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही इलेक्शनचं काय म्हणता? जर आम्ही इलेक्शनची जर लिंक केलं असतं तर 6-8 महिन्यानंतर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे देखील इलेक्शन्स आहेत. ते प्रत्येकदा असं राजकारण करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं मोदीजी या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी चालू आहे ते व्यवस्थित हातात आहे. आजही आपला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आहे. आधी जीडीपी आपला हा फास्टेस्ट ग्रोविंग आहे. कोणी आपल्या जीडीपीचा रेट डाऊनवर्ड केलेला नाहीये. सरकार कोणाचे दावे प्रतिदावे होत राहतील, मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे या विषयावरती आपल्याला थांबावं लागतं. धन्यवाद भाऊसाहेब आजबे आणि धन्यवाद विश्वास पाठक, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.
वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. इराण आखात संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झालेली असून ब्रेंट क्रूड तेलाची किंमत फेब्रुवारीतील $72 वरून आता $105 वर पोहोचली.